नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज मला तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट आणि सिरियस टॉपिकवर चर्चा करायची आहे, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेलं आहे. तुम्ही पण ऐकलं असेल, पण विचार केला की चला माझं पण काही मत आहे ते तुम्हाला मी सांगू, आणि तुमचं काय मत असेल तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. ती जी स्टोरी आहे ती जास्त आपण लांबवत नाही, डायरेक्ट टॉपिकवर येऊया. ती जी स्टोरी आहे की एक मुलगी मुलगासोबत प्रेम करत होती आणि त्याची जात होती जयभीम, म्हणजे तो जयभीमवाला होता. म्हणून तिच्या आई वडिलांनी त्या मुलाला मारून टाकलं आणि सांगितलं की तू या मुलाशी लग्न नाही करू शकत. एकट्यात त्याला बोलवलं आणि भाऊ आणि आई वडिलांनी म्हणजे वडीलने मिळून मारून टाकलं. पण कसं आहे माहिती का, आजकालच्या लोकांना आहे ना या सगळ्या गोष्टी माहिती नाही आहेत की आता सगळे जे मुलं आहेत हे म्हणजे त्यांचं जे लाईफ आहे ते जगायला सक्षम आहेत. त्यांना माहिती आहे माझ्यासाठी कोणता मुलगा योग्य आहे, कोणती मुलगी योग्य आहे. आमची जी कंडिशन होती 5 वर्ष अगोदर माझं लग्न झालं त्यावेळेसचे जे मुलं वगैरे होते ते आईवडिलांचं ऐकत होते. पण आजकालचे जे मुलं आहेत ते आईवडिलांचं बिलकुल ऐकत नाहीयेत. तर तिने नाही ऐकलं आणि शेवट तिच्या आईवडिलांनी म्हणजे भाऊने, म्हणजे तिचा भाऊचा मित्रच होता तो, त्याने म्हणजे गोड बोलून त्याला बोलवलं आणि डायरेक्ट गोळ्या मारल्यात त्याला. गोळ्या मारल्यावर सुद्धा तो मरला नाही आणि त्याच्यानंतर मग त्याला अजून मारण्याचा प्रयत्न केला. तर आजकालच्या मुलींना फक्त हीच गोष्ट मला सांगायची आहे की जर तुम्हाला कोणता मुलगा आवडत असेल आणि जर तुमचे फॅमिलीवाले नाही म्हणत असतील तर तुम्ही प्लीज जास्त हे करू नका, कारण की एका मुलगीमुळे एका मुलाचा जीव गेलेला आहे. जर समजा तिने त्याला सोडला असतं की ठीक आहे जाऊ दे नाही करायचं, तर तो वाचला असता ना, आज त्याने पण त्याचं आयुष्य जगलं असतं आणि हिने पण याचं आयुष्य जगलं असतं. पण ह्या सगळ्या गोष्टी, आणि मला असं वाटतं की आईवडिलांची पण कुठेतरी चुकी आहे. जातवरून एवढं झालेलं आहे. मला एक गोष्ट सांगा, जात आपण करत असतो पण सगळ्यांचं रक्त तर सेमच आहे ना. तुमचं लाल आहे, माझं पिवळा आहे, असं काळा आहे असं काही नाही ना. रक्ताचं सगळ्यांचं लालच आहे. सगळ्यांमध्ये भावना आहेत, माणुसकी आहे. आपण पण आईच्या पोटाने जन्म घेतलेला आहे, त्यांनी पण आईच्या पोटाने जन्म घेतलेला आहे. फक्त हे जातीवाद हे फक्त माणसांनीच पाडलेले आहेत ना. आपणच जातीवाद केलेले आहेत. देवाने तर आपल्याला जन्म दिला त्यावेळेस असं नाही म्हटलं की तू हिंदू जातीचा आहे की तू मुसलमान जातीचा आहे, असं तर नाही म्हटलं ना. जात तर आपणच पाडलेली आहे. पण काय आहे माहितीये का, आजकालच्या आईवडिलांना पण एवढीच रिक्वेस्ट आहे की तुमची मुलगी, तुमचा मुलगा जर त्यांची खुशी त्या मुलाशी किंवा ती मुलगीशी लग्न करायमध्ये असेल तर तुम्ही बिंदास लग्न करू द्या. कारण की असं मरण्यापेक्षा तर ते आयुष्य तर जगतील ना ॲटलिस्ट. माझं लग्न 5 वर्षापूर्वी झालं होतं, त्यावेळेसची कंडिशन थोडीशी वेगळी होती. आम्ही आईवडिलांच्या सगळ्या गोष्टी ऐकल्यात आणि त्यांनी ज्या गोष्टींना नाही सांगितलं आम्ही नाही होऊन जातो. पण आजकालचे मुलं नाही ऐकत. तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, माझा मुलगा आहे 5 वर्षाचा. त्याला जर मी सांगितलं ना ही गोष्ट नाही करायची तर ती गोष्ट जास्त करतो. आजकालची मुलंच म्हणजे आता सिच्युएशन तशी झालेली आहे. मुलांना हँडल करणं, मुलांना कंट्रोल करणं खूप काही अवघड झालेलं आहे. पहिल्याचे आई वडील स्ट्रिक होते, आता आम्ही पण एवढं स्ट्रिक आहेत पण मुलं ऐकत नाही. आणि जे आमच्या आई वडिलांनी आम्हाला फटके दिलेले आहेत तसे फटके तर आता आजकालच्या मुलांना भेटत पण नाहीये. स्कूलचे जे टीचर वगैरे होते ते सुद्धा खूप स्ट्रिक होते. आजकालचे जे टीचर वगैरे आहेत त्यांना तर उलट पॅरेंट्स लोक म्हणतात की तुम्ही आमच्या मुलांना मारायचं नाही. आणि हे सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यावरून फक्त पॅरेंट्स लोकांना एकच गोष्ट सांगायची आहे, जर तुमच्या मुलीला किंवा मुलाला कोणतं स्थळ आवडत असेल तर तुम्ही लग्न करून द्या. उगाचच त्यांचा, हे बघा आता तो मुलगा मेलेला आहे, त्यांच्या आई वडिलांना किती दुःख. कुवारा मुलगा होता तो, आणि कसं आहे आई वडील पण दुःखी होतात. ती जी मुलगी आहे तिने त्याच्याशी मेल्यावर सुद्धा लग्न केलं आणि ती आता असं म्हणत आहे की मी म्हणजे ह्या मुलाच्या घरीच राहील म्हणून. आता तिने असं पण तिचं आयुष्य खराबच केलं ना. असं पण आयुष्य खराब झालं ना, असं पण आयुष्य खराब झालं. तर तुम्ही लग्न करून दिलं असतं, सुखाने दोघांनी संसार केला असता. आजकालचे जे म्हणजे आमचा जो मुलगा आहे, म्हणजे माझा जो दक्ष आहे, आता ही आजकालची जी पिढी आहे त्यांना जर कोणी आवडत असेल तर आम्ही म्हणू बाबा करा बिंदास. पण आमचे जे आई वडील आहेत त्यांच्या अजून पण डोक्यामध्ये तीच परंपरा आहे की जातीवाद, या सगळ्या गोष्टी आम्ही सुद्धा ते धरून बसलेले आहेत. जर तुम्हाला तुमच्या मुलांना आयुष्यामध्ये खुश ठेवायचं असेल तर तुम्हाला पण काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल. एखादं मुलगा आवडत असेल तर बिंदास लग्न लावून द्या, काही विचार करू नका. त्यांच्या खुशीसाठी यार आई वडील
आई वडील कशासाठी जगतात, मुलांच्या खुशीसाठी. आणि जेव्हा त्यांची खुशीचा म्हणजे त्यांना जी व्यक्ती योग्य वाटत असेल आणि ती नाही भेटले तर मग सुसाईड करतात. त्याच्यापेक्षा तुम्ही त्यांना लाईफ जगू द्या. चला असो, ह्या गोष्टींमधून मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हे जर ऐकलं ते चुकीचंच झालं. तिच्या आई वडिलांनी लग्न करून दिलं असतं तर काही वादविवाद एवढे झाले नसते. दोघांनी सुखीने संसार केला असता. आणि असं 1-2 दिवसाचं नाही, 7 ते 8 वर्षाचं प्रेम होतं त्या दोघांचं. आणि कसं आहे माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बोलण्यात सोप्या आहेत, पण तिच्यावर जी बितलेली आहे, तिच्या घरचे जे आई वडील आहेत त्यांच्यावर जे कंडिशन आहेत ते आपण फील पण नाही करू शकत. चला असो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि तुमचं काय मत आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा मंडळी. खूप जण म्हणतात ताई तू रोज ब्लॉग टाकत नाही, पण घरातले कामं वगैरे असतात, कधी कधी मला पण कंटाळा येतो, म्हणून मग मी जास्त ब्लॉग टाकत नाही. पण मी आता विचार केलेला आहे की मी रोज ब्लॉग टाकेल. चला असो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं मत मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला काय वाटतं की जातविवाद केला पाहिजे का, की लग्न करून द्यायला पाहिजे मुलांच्या, म्हणजे त्यांची खुशी आहे त्याच्यासाठी. आई वडील त्यांच्यासाठी जगत असतात ना, आपण जेव्हा आपला मुलगा जन्माला येतो आपण त्याच्यासाठी जगत असतो. तुमचं मत काय आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगला. बाय.